जय हिंद मित्रांनो, मी शरद बुवा आपले यूट्यूब चॅनल PSB मोटिवेशन मध्ये स्वागत करतो। सध्याची व्हिडिओ मी तुम्हाला माहिती आहे की पोलीस भरतीविषयी सांगत असतो। ज्या मुलांना याचा अनुभव नाहीये की मार्किंग कसे दिले जातात त्याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहे। परत काही शंका असतील त्याचा निरसन करण्याचा आपण प्रयत्न करणार। तर आजचा व्हिडिओ असा आहे की पुरुष म्हणजे जेंट्ससाठी जे पोलीस भरतीमध्ये किती इव्हेंट घेतले जातात, किती टायमिंग मिळाला जातो, किती मार्क्स त्याच्यासाठी घेतात याची आपण सविस्तर माहिती घेऊया। तर लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र पोलीसमध्ये 3 इव्हेंट सध्या घेतले जातात। 3 इव्हेंटसाठी 50 गुण असतात। त्याच्यात सर्वप्रथम असतं 1600 मीटर रनिंग, त्याच्यासाठी 20 गुण जास्तीत जास्त दिले जातात। त्याचा सेकंड ऑप्शन असते 100 मीटर रनिंग, त्याच्यासाठी जास्तीत जास्त 15 गुण दिले जातात। आणि नंबर 3 आणि शेवटचा आयटम असतो गोळाफेक, त्याच्यासाठी जास्तीत जास्त 15 गुण दिले जातात। परंतु भरपूर लोकांना हे माहित नसतं की किती मार्क म्हणजे किती वेळेसाठी किती गुण, किती अंतर फेकल्यावर किती गुण हे माहित नसतं। हे सांगण्याचं, हे जाणून घेण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करू। लक्षात घ्या, सर्वप्रथम आपण 1600 मीटर बघू। जर तुम्ही 1600 मीटर रनिंग मध्ये तुमची वेळ 5 मिनिटे 10 सेकंद एवढी जर आली तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण देण्यात येतील। काही लोकांचा एवढा टायमिंग येत नाही, तो टायमिंग थोडा वाढतो। तर लक्षात घ्या, आपण 20 सेकंदाचा टायमिंग जर वाढवला तर त्याचे गुण कमी कमी होत जातात। एक स्लॅब तयार करण्यात आले। तर लक्षात घ्या, आपण माहिती घेऊ। जर तुम्हाला 20 गुण 1600 मीटर मध्ये जर पाहिजे असतील तर तुमची वेळ असायला पाहिजे 5 मिनिटे 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी। जर तुमची टायमिंग 5 मिनिटे 11 सेकंद ते 5 मिनिटे 30 सेकंद एवढी झाली तर तुम्हाला 18 गुण देण्यात येतील। हाच टायमिंग जर तुमचा 5 मिनिटे 31 सेकंद ते 5 मिनिटे 50 सेकंद एवढी जर झाली तर तुम्हाला 16 गुण देण्यात येतील। तुमची परत तुमचा वेळ वाढला म्हणजे 5 मिनिटे 51 सेकंद ते 6 मिनिटे 10 सेकंद एवढी जर तुमची वेळ झाली तर तुम्हाला 14 गुण देण्यात येतील। हा जर टाइम तुमचा वाढला म्हणजे 6.11 मिनिटे म्हणजे 6 मिनिटे 11 सेकंद ते 6 मिनिटे 30 सेकंद एवढी जर वेळ तुमची झाली तर तुम्हाला 12 गुण देण्यात येतील। 6 मिनिटे 31 सेकंद ते 6 मिनिटे 50 सेकंद एवढी जर तुमची वेळ असेल तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील। याच्या पुढे जाऊन जर तुमचा 6 मिनिटे 51 सेकंद ते 7 मिनिटे 10 सेकंद एवढी जर वेळ झाली तर तुम्हाला 8 गुण देण्यात येतील। परत याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला 7 मिनिटे 11 सेकंद ते 7 मिनिटे 30 सेकंद एवढी वेळ आली तर तुम्हाला 5 गुण मिळतील। याच्यापेक्षा जर तुमचा टाइम परत वाढला तर तुम्हाला 0 गुण देण्यात येतील। पण माझी आपल्याला नम्र विनंती की आपण शक्यतो पहिल्या 2 जो वेळ असेल त्याच्यातच येण्याचा प्रयत्न करा, कारण की कॉम्पिटिशन एवढी आहे की तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेणं गरजेचं आहे। परत जर दुसऱ्या इव्हेंट मध्ये जर तुम्ही गेले म्हणजे 100 मीटर मध्ये गेले त्याला जास्तीत जास्त 15 गुण देण्यात येतात। जर तुम्हाला 100 मीटर मध्ये 15 गुण जर हवे असतील तर तुमचा वेळ असायला हवे 11.5 सेकंद। जर एवढा वेळ असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला संपूर्ण 15 गुण हे देण्यात येतील। पण तुमचा टाइम जर 1 सेकंदाने वाढला म्हणजे हाच टाइम जर 12.5 सेकंद झाला तर तुम्हाला 12 गुण देण्यात येतात। हाच सेकंद परत एकाने वाढला हाच टायमिंग तर म्हणजे 13.5 सेकंद 13.5 सेकंद झाला तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील। परत जर 1 सेकंदाने वेळ वाढला म्हणजे 14.5 सेकंद वेळ झाला तर तुम्हाला 8 गुण देण्यात येतात। याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला 15.5 सेकंद जर तुमची वेळ झाली तर तुम्हाला 6 गुण देण्यात येतात। अशा प्रकारे 1 सेकंदाने जर तुम्ही वेळ वाढवत गेले तर तुमचे 2 मार्क्स हे कमी होतात। तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं असतं, हे खालचे मार्क्स काही कामाचे नसतात। तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला फर्स्ट सेकंडच यावं लागेल। जास्तीत जास्त थर्ड आलं तर ते कास्ट वाईज नुसार जे वेगवेगळे मेरिट लागतात त्याचा नुसार तुमच्या नशिबाचा भाग आहे। परंतु कोणीही सध्या जी भरती होतात ते जास्तीत जास्त फर्स्ट आणि सेकंड मार्क घेणारे आणि इक्वली म्हणजे मेरिट मध्ये येण्यासाठी त्यांना इनडोअर आणि आउटडोअर तुम्हाला सरांमध्ये जास्तीत जास्त मार्क घेणंच गरजेचं असतं। आता आपण तिसऱ्या इव्हेंट कडे जाऊ।
तिसरा इव्हेंट असतो गोळा फेक. पुरुषांसाठी जो गोळा वापरला जातो त्या गोळ्याचं वजन असतं 7 किलो 260 किलोग्रॅम, म्हणजे 7 किलो 260 ग्रॅम. आता गोळ्यामध्ये तुम्ही जेवढा जास्त फेकणार तेवढा तुम्हाला जास्त मार्क मिळणार. म्हणजेच काय, जर तुम्हाला संपूर्ण 15 गुण हवे असतील तर तुमचा गोळा जायला पाहिजे 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त. जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 15 गुण मिळतील. जर तुमचा गोळा आता 60-60 सेंटीमीटर तुम्ही कमी करत झाला, म्हणजेच काय, जर तुमचा गोळा 8.5 मीटर पेक्षा कमी व 7.9 मीटर पेक्षा जर जास्त गेला तर तुम्हाला 12 गुण देण्यात येतील. हाच गोळा थोडा कमी झाला, म्हणजेच काय, 7.3 मीटर पेक्षा जास्त व 7.9 मीटर पेक्षा जर कमी तुमचा गोळा गेला तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील. हाच गोळा जर तुमचा अजून कमी झाला, म्हणजेच काय, 7.3 मीटर पेक्षा कमी व 6.7 मीटर पेक्षा जास्त, तर तुम्हाला 8 गुण देण्यात येतील. असेच जर तुम्ही 60-60 सेंटीमीटरचा गोळा जर कमी करत गेला तर तुमचे 2-2 मार्क्स हे कमी होत जातात. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जर तुम्हाला खरंच भरती व्हायचं असेल तर तुमचा रनिंगचा टायमिंग पहिल्या 2 मध्ये यायला पाहिजे, गोळा फेक पहिल्या 2 मध्येच यायला पाहिजे, तर ते कॉम्बिनेशन तुमचं जुळून येईल. तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी काही शंका असतील तर मला अवश्य विचारा. इंडोसाठी पण आपण नवीन लेक्चर घेणार आहे. उद्याचा व्हिडिओ हा महिलांविषयी असेल. किती टायमिंग असतो 800ला, 100ला किती असतो, गोळाचं वजन किती असतं, ही सर्व माहिती घेऊन आपण उद्या हा नवीन व्हिडिओ आणणार आहे. एक विनंती आहे, पोलीस मध्ये भरती होण्यासाठी कुणालाही 1 रुपया देणं गरजेचा नसतो. जर यदा कदाचित तुमच्याकडं कुणी पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही संबंधित कंट्रोल रूमला कळवू शकतात किंवा अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधू शकतात. जर तुम्हाला काही शंका असतील, काही सजेशन असतील, काही विचारायचं असेल तर अवश्य मला कमेंट्स करून विचारा. ऑलरेडी ही सर्व माहिती मी माझ्या YouTube वेबसाईटवर पण टाकलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.